फिजिओथेनिया नावाचा आजार हा किती भयंकर असतो हे सगळ्या लोकांना माहिती आहे. वाचनात आलं होतं हं. प्रवीण बाबी जी इतकी मोठी अभिनेत्री होती, तिला तो आजार होता. अगदी दुर्मिळ आजार होता. तो त्या काळात कुणालाच माहीत नव्हता. पण अलीकडचा जो 2000 नंतरचा काळ आहे, प्रचंड पेशंट वाढलेत. डिप्रेशनचे, फिजिओथेनियाचे हे जे पेशंट वाढलेत त्याचं कारण असं आहे, हे तर जेनेटिक आजार आहे हा. मग जेनेटिक आजार जेव्हा असतो, तेव्हा तुमची हिस्ट्री तपासली जाते. त्याला क्वांटम हीलिंग असं म्हटलं जातं. बघा, मी कुळामध्ये पण याचा संदर्भ सांगितला आहे, तसा रेकीकडं पण हा संदर्भ सांगते. जेवढे जेनेटिक आहेत, तेवढे पुढच्या पिढीला येतात. मग त्याच्यामुळे तुम्ही काय केलं पाहिजे, हे जेव्हा आजार होत असतात, तेव्हा तुमचं जी काही तुमच्या पूर्वीच्या जन्मात जाऊन, तर तुमचा तो एक कार्मिक साठा काढून, जो काही डिसीज झालेला आहे, पूर्वजांना कोणता होता, तुम्हाला कोणता आहे, तुमची लक्षणं काय आहेत, याच्यावरती तुमच्या प्रत्येक चक्रावर काम केलं, तर तुमचा तो आजार बरा होण्याला मदत होते. हे मी नाही सांगत, जगाचं वर्ल्ड रेकॉर्ड जे की संस्थान आहे, जे की हे हील क्षेत्रात काम करतं, ते सांगतं.